नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील मोठी बातमी जाणून घेऊया। दिवसाची पहिली बातमी अशी आहे की हिंदी भाषेच्या वादात महाराष्ट्रात मराठी दिनाची घोषणा। हिंदी भाषेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने एक मोठी घोषणा केली आहे। महायुती सरकारचा पहिला आणि 11वा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली की महाराष्ट्र सरकार दरवर्षी मराठी भाषा सन्मान दिन साजरा करेल आणि त्यासाठी 3 ऑक्टोबर हा दिवस निश्चित करण्यात आला आहे। म्हणजेच दरवर्षी 3 ऑक्टोबर रोजी राज्यभर मराठी भाषा आदर दिन साजरा केला जाईल। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर आता 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस म्हणून साजरा केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी आज विधानसभेत सांगितले। ते पुढे म्हणाले की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत। नेक्स्ट अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहन योजनेसाठी ही घोषणा केली। अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला। अर्थसंकल्पात शेती, रस्ते प्रकल्प, वाहतूक, उद्योग, युवक आणि महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे। अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहन योजनेसाठी 33,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। पूर्वी हे बजेट 23,232 कोटी रुपये होते। नेक्स्ट अजित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला। महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्य विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला। अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार म्हणाले, मुंबई महानगर प्रदेश आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक विकास केंद्र म्हणजेच विकास केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ही केंद्रे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, कुर्ला वर्ली, वडाला, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार बोईसर यासह 7 ठिकाणी बांधली जाणार आहेत। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून जुन्या लाकडी होड्या टप्प्याटप्प्याने काढून टाकल्या जातील। यासाठी सरकार एक वित्त योजना आणेल आणि खलाशांना मदत करेल। पवार म्हणाले की या बुचर बेटावर नुकत्याच झालेल्या लाकडी बोटीच्या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला। महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदांमध्ये सांडपाणी शुद्ध करण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी 8,200 कोटी रुपयांचा प्रकल्प। मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या 100% रक्कम देईल। नेक्स्ट जय श्रीरामच्या घोषणेला जय शिवाजी आणि जय भवानी असे उत्तर द्या। उद्धव ठाकरे यांचे समर्थकांना आवाहन। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर समाजाद्वेष पसरवल्याचा आरोप केला। त्यांनी त्यांच्या समर्थकांना सत्ताधारी पक्षाच्या आवडत्या जय श्रीराम या घोषणेला जय शिवाजी आणि जय भवानी असे उत्तर देण्यास सांगितले। ते मुंबईत एका कार्यक्रमात शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करत होते। ते म्हणाले, जर कोणी जय श्रीराम म्हटले तर त्याला जय शिवाजी आणि जय भवानी असे उत्तर दिल्याशिवाय जाऊ देऊ नका। ते म्हणाले की भाजपने आपल्या समाजात विष पसरवले आहे। भाजपने आपल्या समाजाचे जे केले आहे त्यासाठी मी त्यांना माफ करणार नाही। नेक्स्ट राज ठाकरेंच्या विधानावरून गदारोळ झाला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या स्वच्छतेवर आणि पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले आहेत। तो म्हणाला की तो अशा नदीत डुबकी मारणार नाही। गंगेच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर पडा आणि तुमच्या मेंदूचा योग्य वापर करा असे आवाहन केले। पिंपरी चिंचवड येथे पक्षाच्या 19व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की त्यांच्या पक्षाचे नेते बाला नांदगावकर यांनी प्रयागराज मधील नुकत्याच संपन्न झालेल्या महाकुंभातून पवित्र पाणी आणले होते, पण त्यांनी ते पिण्यास नकार दिला। आपल्या भाषणादरम्यान त्यांनी अलीकडेच मुंबईत झालेल्या एका बैठकीचा उल्लेख केला, ज्यामध्ये त्यांच्या पक्षाचे काही अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित नव्हते। जेव्हा त्याने याचे कारण विचारले तेव्हा प्रत्येकाने वेगवेगळी कारणे दिली। काहींनी सांगितले की ते महाकुंभाला गेले असल्याने येऊ शकत नाहीत, ज्यावर राज ठाकरे यांनी उत्तर दिले की तुम्ही पाप का करता। नेक्स्ट चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाच्या जल्लोषात 2 गटांमध्ये हाणामारी झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला। भारतीय संघाने न्यूझीलंडला हरवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर मिरजमध्ये 2 गट रस्त्यावर उतरले आणि आनंद साजरा केला आणि घोषणाबाजी केली। यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि दोन्ही गटांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला। भारताने न्यूझीलंडला हरवल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मिरजच्या लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या संख्येने तरुण जमले होते। त्याच वेळी दुसरा गटही तिथे पोहोचला। दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। यावेळी भारताच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या तरुणांनी पाकिस्तान विरुद्ध घोषणाबाजी केली। यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले। नेक्स्ट
माझ्या प्रिय बहिणींना 2100 रुपये कधी मिळतील? माझ्या प्रिय बहिणींना 2100 रुपये कधी मिळतील विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही निश्चितच यावर काम करत आहोत. लक्षात ठेवा की संतुलित बजेट राखणे देखील महत्त्वाचे आहे. जर कोणतीही घोषणा केली असेल तर ती पूर्ण करावी. सध्या ट्रेंड खूप चांगले चालू आहेत. जर तुम्हाला योजना दीर्घकाळ टिकवायची असेल तर त्यासाठी आर्थिक तरतूद करणे महत्त्वाचे आहे. आम्हाला संतुलन राखून पुढे जायचे आहे. म्हणून आम्ही अर्थसंकल्पात दिलेली आश्वासने पूर्ण करू. एप्रिल महिन्यात तुम्हाला फक्त 1050 रुपये मिळतील. आम्हाला 2100 रुपये कधी मिळतील ते आम्ही जाहीर करू. पुढील महिन्यापासून आम्ही जेव्हा घोषणा करू तेव्हा महिलांना 2100 रुपये मिळण्यास सुरुवात होईल. हे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. नेक्स्ट संगमेश्वर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधले जाणार आहे. अजित पवार छत्रपती संभाजी महाराज स्मारक अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा करणाऱ्या राज्य सरकारने अद्याप स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू केलेले नाही. तसेच राज्यातील महायुती सरकारने छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी हे जाहीर केले आहे. यासोबतच त्यांनी हरियाणातील पानिपत येथे मराठा युद्धाचे स्मारक बांधण्याचा प्रयत्न करणार असल्याची घोषणाही केली. अजित पवार यांनी आज घोषणा केली की उत्तर प्रदेशातील आग्रा येथे शिवाजी महाराजांचे स्मारक बांधले जाईल. नेक्स्ट मुंबई, पुणे, नागपूर येथे मेट्रो नेटवर्क बांधले जाणार. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 अजित पवार राज्य सरकार मुंबई, नागपूर आणि पुणे या तिन्ही शहरांमध्ये अनेक मेट्रो मार्गांवर काम करत आहे. त्यामुळे तिन्ही शहरांमध्ये काही मेट्रो मार्ग कार्यरत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सरकार येत्या काही दिवसांत काही नवीन मेट्रो मार्गांचे बांधकाम सुरू करेल. अनेक मेट्रो मार्ग प्रस्तावित आहेत आणि त्यापैकी काहींना मंजुरी देण्यात आली आहे. नेक्स्ट महाराष्ट्रात जीबी सिंड्रोमने कहर केला आहे. महाराष्ट्रात गिलेन बेनरे सिंड्रोम GBS च्या कहर थांबण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अहवालानुसार GBSच्या 197 प्रकरणांची पुष्टी झाली आहे आणि 2.5 प्रकरणे संशयास्पद आहेत. आतापर्यंत एकूण 12 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी 6 जणांचे मृत्यू GBS मुळे झाल्याची पुष्टी झाली आहे, तर 6 मृत्यू संशयास्पद आहेत. 24 रुग्ण अतिदक्षता विभागात ICU दाखल आहेत आणि 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. नेक्स्ट एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर तीव्र झाले आहे. महाराष्ट्रातील माजी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होण्याचे संकेत दिले. 2023 मध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कसबा विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले धंगेकर सत्ताधारी शिवसेनेत सामील होऊ शकतात अशी अटकल गेल्या काही महिन्यांपासून लावली जात आहे. नेक्स्ट नितेश राणे म्हणाले, फक्त हिंदू दुकानातूनच मांस खरेदी करा. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहतात. आता त्यांनी हलाल आणि झटक्याच्या मांसाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच हिंदूंना फक्त हिंदू दुकानांमधूनच मांस खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण त्यांना तेथे भेसळ आढळणार नाही. नितेश राणे यांनी Xवर लिहिले की आज आपण महाराष्ट्रातील हिंदू समुदायासाठी एक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या निमित्ताने मल्हार सर्टिफिकेशन.com लॉन्च करण्यात आले. मल्हार सर्टिफिकेशनद्वारे आम्हाला आमची स्वतःची मटण दुकाने उघडण्याची सुविधा मिळेल, जी 100% हिंदू बहुल असतील आणि ती विकणारी व्यक्ती देखील हिंदू असेल. मांसात कुठेही भेसळ आढळणार नाही. नेक्स्ट लातूरमध्ये बेकायदेशीर गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एका मोठ्या कारवाईत पोलिसांनी बेकायदेशीर गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा एक खेप जप्त केला आहे. या कालावधीत एकूण 9,21,870 रुपयांचा माल जप्त करण्यात आला, ज्यामध्ये एका पिकअप वाहनाचाही समावेश आहे. शनिवारी रात्री ही छापा टाकण्यात आला. खरं तर लातूर पोलिसांच्या गुन्हे शाखेला गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती की एका वाहनातून गुटखा आणि सुगंधित तंबाखूची तस्करी केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री 10 वाजता संशयास्पद वाहन थांबवले आणि झडती घेतली असता बंदी घातलेले तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तथापि त्याची ओळख अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. या बेकायदेशीर व्यवसायामागे मोठे नेटवर्क असू शकते, ज्याची चौकशी केली जात आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. नेक्स्ट
आज आरटी प्रवेश प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे. आरटी अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम तारीख 10 मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार आज प्रवेशाचा शेवटचा दिवस आहे. ठाणे जिल्ह्यातील निवड झालेल्या 10,419 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत फक्त साऱ्या 3,901 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो की पुन्हा प्रवेशाची वेळ वाढवली जाईल की प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची या जागेसाठी निवड केली जाईल. नेक्स्ट, मालमत्ता कर भरण्याची नवीन प्रणाली आता लागू करण्यात आली आहे. नवी मुंबईतील रहिवाशांना मालमत्ता कर ऑनलाईन भरताना अनेक तांत्रिक अडचणी येतात. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या समस्या सोडवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने भारत बिल पेमेंट सिस्टम BBPS सुरू केली आहे. ही प्रणाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. या प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ वाचेल. महाराष्ट्रात दारूबंदी कायद्यात मोठा बदल. महाराष्ट्रात भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधानसभेत एक खाजगी विधेयक मांडले आहे. जर सरकारने हे विधेयक मंजूर केले तर सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कडक कारवाई करता येईल. जर खाजगी विधेयक सभागृहाने मंजूर केले तर सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना किंवा मद्यधुंद अवस्थेत आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पहिल्यांदाच गुन्हा करणाऱ्याला 1 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 10,000 रुपये दंड होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्यांदा मद्यधुंद अवस्थेत आढळल्यास 1.5 वर्षांची शिक्षा आणि 20,000 रुपये दंड होऊ शकतो. याला आला घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन फिरणाऱ्या आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कायदा कडक नजर ठेवेल. नेक्स्ट, ठाण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 2 बांगलादेशी महिलांना अटक. महाराष्ट्रातील ठाणे येथे पोलिसांनी बेकायदेशीरपणे राहिल्याच्या आरोपाखाली 2 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. पोलिसांनी फ्लॅट भाड्याने दिल्याबद्दल दोघांनाही अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती एका वृत्तसंस्थेला दिली. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी 2 बांगलादेशी महिलांना बेकायदेशीरपणे देशात राहिल्याबद्दल आणि त्यांना फ्लॅट भाड्याने देणाऱ्या 2 पुरुषांना अटक केली आहे. गुरुवारी अंबरनाथच्या अडवली ढोकली भागातील एका गृहनिर्माण संकुलात छापा टाकताना या महिलांना अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. नेक्स्ट, BMC निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान. भाजपच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने राज्य विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळवले आहे. या निवडणुकांनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी रणनीतीची तयारी सुरू केली आहे आणि सर्व शक्यतांचा विचार केला जात आहे. दरम्यान राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की भारतीय जनता पक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवेल. भाजपने यासाठी चौकशी सुरू केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी यावर भाष्य केले. तर मित्रांनो, ही आज महाराष्ट्राची मोठी बातमी होती. तुम्ही सध्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात त्या जिल्ह्याचे नाव सांगा.